हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललो आहोत ओकुतामाला, जे तोयामा प्रिफेक्चरमध्ये येतं. इथे आपण ओगोची डॅम आणि मुगियामा फ्लोटिंग ब्रिज बघणार आहोत. ही गोष्ट बघून तुम्हाला वेगळं वाटेल की ते आपल्यामुळे कोणाला थांबावं लागलं तर त्याच्यासाठी ते थँक्यू फॉर वेटिंग म्हणून अशी थँक्यू म्हणण्याची त्यांची पद्धत आहे. आता आपण ओगोची डॅम जवळ आलो आहोत. तर दुपारचे 3 वाजले आहेत आणि खूप जास्त भूक लागली, म्हणून म्हटलं आधी जेवून घेऊया आणि नंतर निवांत फिरता येईल. आम्ही घरातूनच जेवण बनवून आणलं, कारण जॅपनीज फूडमध्ये पोर्क, बीफ असं सगळं असतं. चिकनसुद्धा असतं, पण ते नाही एवढं आवडत. जेवून तर झालं, आता आपण नेचरचा आनंद घेऊयात. चला तुम्हाला दाखवते. हे आहे डॅमचे दरवाजे, जे आता बंद आहेत. चला पुढे बघूयात. गरमी फार आहे आणि इथे खळखळतं पाणी दिसलं, जे गार होतं, म्हणून याचा आनंद घेतला. लेक ओकुतामा म्हणजे ओगोची डॅम. हे जपानमधल्या लार्जेस्ट रिझर्व्हरपैकी एक आहे, ज्याचे पिण्याचं पाणी टोकियोमध्ये सप्लाय होतं. इथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट होते. तर आता आपण आलो आहोत मुगियामा फ्लोटिंग ब्रिज बघायला. ह्या ब्रिजला ड्रम कॅन ब्रिज असं पण म्हटलं जातं, कारण हे बघा इथे सगळीकडे असे कॅन लावलेले आहेत. हा एक 220 मीटरचा लॉंग ब्रिज आहे, जिथे तुम्ही चालत लेक ओकुतामाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला अजून एक गोष्ट मी जपानमधली दाखवते, जी मला खूप वेगळी वाटली. की सिग्नल असो किंवा ट्रॅफिक, इथे 4 व्हीलरच्या गाड्या एका लेनमध्येच उभा राहतात आणि ह्यांच्यातलं अंतर कधी कधी इतकं असतं की एक 2 व्हीलरची गाडी तिथे थांबू शकते. आता पण अंतर ह्यांच्यातलं बघा किती आहे.
आता थोडा थोडा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। आता थोडा रेस्टसाठी आम्ही एक्सप्रेसवेवरती असणाऱ्या फूड कोर्टवरती आलो आहोत। ही ते डिरेक्शन दाखवायला जागोजागी माणसं आहेत। तर चला आता आपण आत जाऊयात। ही ते टी अँड वॉटरचं मशीन आहे जे फ्री आहे। कसं आहे टेस्ट? हा अच्छा नाही आहे म्हणजे काय कडू लागतंय? भाताचं असतं ना ते पडून ते उकडलेलं पेच भात पण कसला भात नाही, तांदूळ नाही, भात कोळपाट सकट भात। आता तर व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।